विशेष कथा मराठीमध्ये आपले स्वागत आहे. लोभाची किंमत. गावाच्या टोकाला एक लहानसं कौलारू घर होते. त्या घरात हरिदास नावाचे एक गरीब पुजारी राहत होता. गावोगावी जाऊन पूजा, सत्यनारायण नामस्मरण करून तो कसाबसा संसार चालवत होता. पण त्या वर्षी पाऊसच पडला नाही. शेत वाळून गेली, विहिरी आटल्या आणि लोकांच्या घरात चूल पेटेनाशी झाली. लोकांकडे स्वतःलाच खायला नव्हतं, मग पुजाऱ्याला दक्षिणा कोण देणार? दिवसेंदिवस हरिदासचं शरीर अशक्त होत गेलं. घरातलं शेवटचं धान्यही संपलं. रात्री त्याची पत्नी आणि मुले उपाशी झोपलेली पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो मनात म्हणाला, देवा, माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला उपाशी राहावं लागत असेल तर असं जगण्यापेक्षा मरण बरं. दुसऱ्या दिवशी पहाटे तो कुणालाही न सांगता जंगलाच्या दिशेने निघाला. घनदाट जंगलात बराच वेळ चालल्यानंतर अचानक त्याच्या समोर एक मोठा वाघ येऊन उभा राहिला. वाघाचे डोळे लाल भडक होते. त्याची डरकाळी ऐकून संपूर्ण जंगल हादरलं. पण हरिदास पळाला नाही. तो शांतपणे वाघासमोर उभा राहिला. वाघ आश्चर्याने म्हणाला, माणसा, तुला भीती वाटत नाही का? हरिदास हसला. भूक माणसाची भीती संपवते महाराज. तुम्ही मला खाल्लं तर तुमचं पोट भरेल आणि माझ्या दुःखाचाही शेवट होईल. हे ऐकताच वाघ अचानक शांत झाला. क्षणात तेजस्वी प्रकाश पसरला आणि वाघाचं रूप बदलू लागलं. हरिदास समोर आता एक दिव्य वनदेवता उभी होती. वनदेवता म्हणाली, तुझ्या मनात लोभ नाही, फक्त कुटुंबासाठी वेदना आहे, म्हणून मी तुझी परीक्षा घेतली. वनदेवतेने त्याला धान्याची पोती, काही सुवर्ण मुद्रा आणि एक छोटी पिशवी दिली. हे धन फक्त गरजेपुरतं वापर आणि लक्षात ठेव, लोभ माणसाचा नाश करतो. हरिदास आनंदाने घरी परतला. अनेक दिवसांनी त्याच्या घरात चूल पेटली. मुलांच्या चेहऱ्यावर हास्य आले. दुसऱ्या दिवशी तो बाजारात गेला. एक सुवर्ण मुद्रा देऊन सामान घेत असताना दुकानदार गणेशरावाच्या नजरेत ती मुद्रा पडली. तो चकित झाला. अरे हरिदासा, एवढं सोनं तुला कुठून मिळालं? हरिदास मनाने साधा होता. त्याने जंगलातील सगळी घटना खरीखुरी सांगून टाकली. गणेशरावाच्या मनात लोभ जागा झाला. रात्रभर त्याच्या डोक्यात एकच विचार फिरत होता, जर त्या पुजाऱ्याला इतकं सोनं मिळालं तर मला तर त्याहून जास्त मिळेल. दुसऱ्या दिवशीच तो जंगलात गेला. त्याने मुद्दाम फाटके कपडे घातले, चेहऱ्यावर माती लावली आणि हरिदास जिथे उभा राहिला होता तिथे जाऊन बसले. थोड्याच वेळात तोच भयंकर वाघ समोर आला. गणेशराव थरथरत म्हणाला, माझं आयुष्य फार दुःखात गेलं आहे महाराज, मला वाचवा. वाघ त्याच्याकडे शांतपणे पाहत होता. काही क्षणांनी पुन्हा तेजस्वी प्रकाश पसरला आणि वनदेवता प्रकट झाली. पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर राग होता. ती कठोर आवाजात म्हणाली, खोटं बोलून तू देवतेलाही फसवशील असं तुला वाटलं? गणेशराव घाबरला. मला माफ करा, मला फक्त थोडं सोनं हवं होतं. वनदेवता म्हणाली, गरज आणि लोभ यात फरक असतो. हरिदास उपाशी होता, पण तू लोभी आहेस. क्षणात जोराचा वारा सुटला. गणेशरावाच्या हातातील पिशव्या हवेत उडून गेल्या. तो घाबरून पळू लागला. पण अचानक काटेरी झुडपात पडून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. वनदेवता म्हणाली, आज तुला मी जिवंत सोडते, कारण शिक्षा मृत्यूपेक्षा मोठी असते. आयुष्यभर ही जखम तुला तुझ्या लोभाची आठवण करून देईल. गणेशराव कसाबसा गावात परतला. त्या दिवसानंतर त्याचा गर्व आणि लोभ दोन्ही संपले. तो गावातील गरिबांना मदत करू लागला आणि हरिदास, तो आजही लोकांना एकच गोष्ट सांगत असे, माणसाला गरजेपुरतं मिळालं तरी पुरेसं असतं, पण लोभ कधीच भरत नाही. मित्रांनो, कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन कथेसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा.
व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.